अगदी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकार लेखक बनण्याची जिज्ञासा बाळगून पत्रकारिता क्षेत्रात मी प्रवेश केला. गेल्या सुमारे 2 तपापेक्षा जास्त काळ दैनिक गोमंतकचा प्रतिनिधी म्हणून अव्याहतपणे कार्य करत आहे. पत्रकारिता करणे ही तारेवरची कसरत करण्यासारखी आहे आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात पत्रकारिता करणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम असते. गावातील माणसाचे रुसवे फुगवे गडबाजीचे दर्शन घेऊन अनेक जणांकडून आलेल्या बऱ्या वाईट अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊन पुढचा मार्ग आक्रमावा लागतो. याचा प्रत्यय मला घडीघडी येतो. राजकीय व्यक्ती पत्रकाराचा शिडीप्रमाणे उपयोग करून घेतात याचा अनुभव घेता आला. माझ्या पत्रकारितेला 29 वर्षापूर्वी सुरुवात झाली. दैनिक गोमंतकचे तत्कालीन संपादक नारायणराव आठवले आणि वृत्तसंपादक जयंत संभाजी यांनी माझी बोरी आणि शिरोडा गावात प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी वृत्तसंकलनाचे कार्य करू लागलो. मुळातच पत्रकारितेची आवड असल्याने या भागातील अधिकाधिक बातम्या कशा प्रसिद्ध होतील याकडे लक्ष केंद्रित करू लागलो. बातम्या मिळवू लागलो. त्यामुळे शहरी भागात व इतर मोठ्या तालुक्यापेक्षा माझ्याच बातम्याचा पुरवठा जास्त होऊ लागला. तेव्हा संपादक विभागातील माणसे प्रत्यक्ष भेटीत म्हणायची की तुझ्या बातम्या किलोने येतात. हा विनोदाचा भाग जरी असला तरी नव्याने घेतलेले ऑपरेटर माझ्याकडून दिवसेदिवस गठ्ठ्याच्या गठ्ठे बातम्या येतात असे म्हणतात. शहरात राहून बातमीदारी करणे सोपे असते. पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा एखाद्या माफियावर वृत्त लिहिले तरी कोणी विचारायला येत नाही. परंतु गावातील एखाद्या मडकेवाल्यावर किंवा गुंडावर बातमी लिहिल्यास दुसऱ्या दिवशी गावात फिरणे मुश्किल होऊन बसते. पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवल्याच्या काही दिवसातच शिरोड्याच्या बाजारात एका व्यापाऱ्याने आपले देणे असलेल्या दुर्गम भागातील एका धनगर तरुणाच्या डोक्यावर लोखंडी सळीने प्रहार केला. त्याचे डोके फोडले. ही घटना समजताच दुसऱ्या दिवशी दैनिक गोमंतकमध्ये धनगराचे डोके फोडल्याची बातमी प्रसिद्ध झाली. दुकानदार जाम भडकला. बाजारात त्याने मला फैलावर घेतले आणि वजन वापरून त्याने गोमंतकच्या संपादकाकडे तक्रार केली. संपादकाने माझ्यावर विश्वास ठेवून त्याला तुम्ही धनगराला मारहाण न करता तुमच्या नावाची बदनामी झाल्यास कोर्टात चला असा सल्ला दिला व बातमीची शहानिशा करण्यासाठी मला पत्र पाठवून पुरावे घेऊन यायला सांगितले. त्या रात्री मी माझ्या एका मित्राला घेऊन रानात धनगर वस्तीत जाऊन त्या धनगर तरुणाकडून पोलीस तक्रारीचे कागदपत्र, रक्ताने माखलेले कपडे तसेच त्या धनगर तरुणाला घेऊन पणजीला गोमंतकच्या कार्यालयाला जाऊन संपादकांना खरा प्रकार दाखवल्यावर संपादकांनी माझी प्रशंसा केली आणि त्या व्यापाऱ्याला पुन्हा येऊ द्या असे सांगितले. दरम्यानच्या काळात शिरोडा गावातील एक तरुण फोंडार दूरध्वनी केंद्रामध्ये काम करत होता. त्यावेळी तिथं दोघांमध्ये भांडण झाले आणि शिरोड्याच्या तरुणाचे 2 दात या भांडणात पाडले. पोलिसात तक्रार दिली. हा तरुण माझ्याकडे आला व पोलीस तक्रारीची प्रत पाहून दात पाडलेल्या तरुणाच्या नावासह चौकटीत बातमी प्रसिद्ध झाली. तेव्हा या तरुणाला आपले दात पाडल्याची बातमी वाचून लाज वाटली. नंतर तो अधिकारी झाला. दूरध्वनी कनेक्शन देण्यासाठी देवीघेवीचे व्यवहार करू लागला. म्हणून बातमी प्रसिद्ध केल्यावर त्याने माझ्याकडे बोलायचे बंद केले. काही वर्षामागे फोंड्याच्या नगरपालिका बागेत गुलाब तोडताना एका वृद्धाला माळ्याने पकडले. गुलाब काढला तसाच पुन्हा लाव म्हणून त्या माळ्याने आग्रह धरला. गुलाब तोडणाऱ्या वृद्धाची कशी सुटका होईना हे दृश्य मी पाहिले आणि फोंडा पोलीस स्टेशनचे तत्कालीन निरीक्षकाकडे ही तक्रार नोंदविली. त्याने लागली जीप गाडी पाठवून दोघांनाही पोलीस स्टेशनवर आणले. या संबंधी दुसऱ्या दिवशी वृत्त प्रसिद्ध करतात. फुले तोडणारा आणि माळ्याचे चित्र लोकांसमोर आले. सक्रिय शिरोड्याच्या एका विहिरीत एक कोल्हा पडला. त्याला पकडण्यासाठी काही इसम उतरले तर कोल्हा मेल्याचे सोंग करून पडून राहिला. काही तरुणांनी लाकडे जमवून कोल्ह्याचे दहन करण्याचे ठरवले. खरोखरच कोल्ह्याला लाकडावर ठेवून आगपेटी आणण्यासाठी गेल्याचे पाहून कोल्ह्याने सरणावरून ढूम ठोकले. लोकांना चकवले. हे वृत्त दैनिक गोमंतकमध्ये प्रसिद्ध झाले व वाचकांचे मनोरंजन झाले. त्या काळात निवडणूक होती. संपादक नारायण आठवले यांनी या वृत्ताचा आढावा घेऊन अग्रलेख लिहून राजकारणाचे कृती कोल्ह्यासारखी कशी असते हे दाखवून दिले. बोरी पंचायत कार्यालयात कोणी अज्ञात इसमाने कागदपत्रांना आग लावून कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरपंचाचा चष्मा आणि छत्री टेबलावर राहिल्याचे वृत्त
बोरीत खळबळ माजून गेली. बोरीच्या खाजोर्डा मैदानाचे बांधकाम चालू असताना 70 ट्रक दगड परस्पर विकून पैसे हडप केल्याच्या वृत्ताने बोरी गावात प्रचंड खळबळ माजली. काही माणसांना वर्तमानपत्रात आपले नाव, फोटो छापून यावे असे वाटते. एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे कार्य शाळा आणि विद्यार्थ्यापुरते मर्यादित असते, परंतु ठिकठिकाणच्या संस्थांचे पुरस्कार मिळविण्यात आणि बातम्या, फोटो छापून आणण्यात त्यांचा कल असतो. एकाच पत्रकारात 10 ते 12 खेपा आपले नाव घालणारे पत्रक बहादर खूप मिळतात. आमचा एक समाजसेवक मित्र आहे. त्याच्या खिशात नेहमी 3-4 त्याचे फोटो असतात. यासंबंधी मी त्याला छेडले असता त्याने मोठे मार्मिक उत्तर दिले. आपण वाहनातून फिरतो, यदा कदाचित अपघात होऊन वाटेत आपण मेलो तर वर्तमानपत्रात फोटोसाठी शोधाशोध करायला नको. तात्काळ फोटो खिशात मिळू शकतील. मेलो तरी फोटो छापून घेण्याचा हा खटाटोप नाही का? फोंड्यातील एका निर्जन जागी अधूनमधून अनैतिक प्रकार घडतात. यासंबंधी बातमी प्रसिद्ध केल्यावर एक ओळखीचा तरुण मला भेटून नम्रपणे सांगू लागला, तुम्ही आमच्या पटावर का आड येता? हॉटेलात गेलो तर पोलीस पकडतात, म्हणून आम्ही या डोंगरावर येतो, तर तुमच्या बातमीचा परिणाम आमच्यावर होतो. तरुळेच्या एका खाडीत मासे पकडणाऱ्या एका इस्माने एक मासा पकडला व तोंडात धरला. मासे पकडताना तो पाण्यात डुबला तेव्हा तो मासा शक्तीनिशी ते इस्माच्या घशात गेला. हे वृत्त अनेकांना आवडले. बोरीतील एक इसम लग्न होऊन 15 दिवसाने येऊन आपल्या बायकोसंबंधी वृत्त देण्याची विनवणी करू लागला. आपण त्या बायकोला सोडणार, कारण बायकोचे तोंड आतून काळे आहे. हे प्रकरण काही औरच आहे. तो गावातील असल्याने मी त्याला संपादकाकडे घेऊन गेलो. तेव्हा कार्यकारी संपादक श्री जयंत संभाजी हे होते. लग्नापूर्वी तुला हे बघायला हवे होते असे सांगून संपादकाने त्याला फैलावर घेतले. दयानंद दीपू गावडे या विद्यार्थ्याचा शाळेत खेळताना पाय मोडला या संबंधीच्या वृत्तामुळे अनेकांनी दखल घेऊन त्याला आर्थिक मदत केली. तर रानडुकर पकडण्यासाठी रचलेल्या सापळ्यात वाघ अडकल्यावर त्याच्या अवयवाची विक्री करून परस्पर पैसे कमावणारी टोळी एका पक्षाचा गटाध्यक्ष कामे करण्यासाठी पैसे मागतो अशा वृत्ताने बोरी गावात खळबळ माजली. रंजक घटनाबरोबरच वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला बऱ्याच वेळा समाजात घडणाऱ्या मन हेलावून टाकणाऱ्या बातम्यांचेही वार्तांकन करावे लागते. उदाहरणार्थ 1980च्या जुलै महिन्यात शिरोडा येथून जुवारी नदीतून होडीने बेटावर म्हणजे जुव्यावर शेतीच्या कामावर गेलेल्या कामगारांना घेऊन येताना पुराच्या लाटाने होडी उलटून काही माणसे दगावली होती. तर 2001 साली बोरीच्या पुलावरून भन्नाड वेगाने येणारी कार गाडी पुलावरून नदीत कोसळली. या दुर्घटना होऊन यात वाहन चालक व मालक बुडून मरण पावला. त्याच दिवशी बोरीतील एका तरुणीला तिच्या प्रियकराने जुन्या पुलाकडून नदीत ढकलून देऊन तो पसार झाला. दुसऱ्या दिवशी त्या तरुणीचा शव चितेवर जळत होते. त्याच दिवशी तो तरुण बोहल्यावर चढून सप्तपदी फेऱ्या मारत होता. हे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. तसं आणखी सांगण्यासारखं बरंच आहे, पण वेळेचे बंधनही पाळावं लागतं. पण शेवटी एकच सांगावंसं वाटतं, आपल्या पेशाशी एकनिष्ठ राहून कोणत्याही आमिषाला बळी न पडता एक व्रत म्हणून काम करणाऱ्या पत्रकाराला समाजात मान असतो.